नमस्कार मेरे प्यारे मित्र हो। आजचा हा व्हिडिओ आपली सिग्नेचर कशी असावी ह्याबद्दलचा आहे। आपण जी सही करतो ती आपण कुणाकडून तर शिकलेली असते, आपल्या आईकडून, आपल्या वडिलांकडून, आपल्या भावाकडून, आपल्या बहिणीकडून किंवा मित्राकडून किंवा नातेवाईकडून। जे सही त्याप्रमाणे करतात तशीच आपण सही शाळेमध्ये असताना करायला प्रयत्न करत असतो। तरी मित्रांनो, हे ग्रॉफॉलॉजी हे शास्त्र हे आपल्या देशातलं नाही आहे। हे फ्रान्स, इंग्लंड या देशामध्ये हँडरायटिंग म्हणजे हस्तलेखन आणि सिग्नेचर यावरती सखोल संशोधन होत आलं। त्यातून त्यांना दिसलं की सिग्नेचरवरती त्यांनी संशोधन केलं, हस्तलेखावरती त्याने हस्तलेखावरती त्याने संशोधन केलं। त्याला असं दिसून आलं की हस्तलेखन किंवा सिग्नेचर आपल्या जीवनामध्ये फरक होऊ शकते। तर आजचा हा व्हिडिओ हँडरायटिंगचा नसून आपल्या सिग्नेचरबद्दलची माहिती करून घ्यायची आहे की आपली सिग्नेचर कशी असावी। तर आपली सिग्नेचर कशी असावी त्यामध्ये काही पॉइंट मी आपल्याला देत आहे। आपली सिग्नेचर इंग्लिशमध्ये असेल तर फार उत्तम, कारण ते सर्वांना वाचता येईल। तुमची सिग्नेचर गुजरातीमध्ये असेल, कन्नडमध्ये असेल, उर्दूमध्ये असेल तर सर्वांना कन्नड, उर्दू येणार नाही, किंवा पंजाबीमध्ये असेल, तामिळमध्ये असेल, सर्वांना ती सही तुमची वाचता येणार नाही। ठराविक लोकांना वाचता येईल पण सर्वांना नाही वाचता येत। आणि आपल्या सिग्नेचरचा नियम हा सांगतो की आपली सिग्नेचर सर्वांना वाचता यावी, म्हणून शक्यतो करून आपली सिग्नेचर इंग्लिशमध्ये ठेवायचा प्रयत्न करावा। मित्रांनो, दुसरा जो पॉइंट आहे, आपली सिग्नेचर वाचता यावी। 2 नंबर पॉइंट आहे की आपली सिग्नेचर सर्वांना वाचता यावी। आपण जे सिग्नेचरमध्ये नाव लिहिलेलं आहे, स्वतःचं नाव लिहिलेलं आहे किंवा वडिलाचं नाव लिहिलेलं आहे किंवा सरनेम लिहिलेलं आहे किंवा आईचं नाव लिहिलेलं आहे किंवा अनेकांच्या जाग्यात सिग्नेचरमध्ये आणि काय आपण ॲड केलं असेल नाव, तर ते नाव वाचता यावं दुसऱ्या व्यक्तीला, तर ती सिग्नेचर सर्वात छान। म्हणून आपली सिग्नेचर सर्वांना वाचता यावी। जर आपली सिग्नेचर वाचता येत नसेल तर आपण काही गोष्टी जगापासून लपवून ठेवतो। म्हणजे आपली सिग्नेचर वाचता येत नाही। सिग्नेचर म्हणजे एक आपली आयडिया आहे। जग आपल्याला वाचू शकत नाही, आपल्याला जाणू शकणार नाही, किंवा आपल्या मनात काय चाललेलं आहे ते जग नाही ओळखू शकत। त्यामुळे जग तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही। आपली सिग्नेचर, तिसरा पॉइंट जो आहे की आपली सिग्नेचर आपल्या हस्तलेखनपेक्षा थोडीशी मोठी असावी। जर आपली सिग्नेचर हस्तलेखनपेक्षा छोटी असेल तर आपण जे केलेल्या कामाचं क्रेडिट ते आपल्याला घ्यायला इंटरेस्ट नसतो। आणि आपली सिग्नेचर आपल्या हँडरायटिंगपेक्षा थोडीशी मोठी असेल तर आपण केलेल्या कामाचं श्रेय आपण घेण्यासाठी पुढे जात असतो, म्हणजे पाहिजे असतं। म्हणून आपली सिग्नेचर आपल्या हँडरायटिंगपेक्षा थोडीशी मोठी असावी। आपली सिग्नेचर, चौथा जो पॉइंट आहे, हे जो चौथा पॉइंट आहे, सिग्नेचरमध्ये आपल्या सिग्नेचरमध्ये कट नसावा। काय व्यक्ती काय करतात की आपली सिग्नेचर काढतात आणि त्यावरती एक रेषा वडली जाते, आडवी वडली जाते, तिरकी वडली जाते किंवा मागून पुढं वडली जाते, म्हणजे कट केली जाते। सर, आपल्या सिग्नेचरमध्ये काही लेटर्स किंवा अल्फाबेट हे आपण कट करतो,
मग त्या सपोर्ट लाईनच्या माध्यमातून असू द्या किंवा गोल मारण्याच्या माध्यमातून असू द्या, कशाही माध्यमातून जर आपले हँडरायटिंगमध्ये आपल्या सिग्नेचरचे काही लेटर जर कट होत असतील तर हे असू नये, म्हणून आपले सिग्नेचर कट करू नये. कट करणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये खुशी नाही, हॅपीनेस नाहीये, आनंदी नाहीये. आपल्या सिग्नेचरमध्ये 5वा जो पॉइंट आहे, डॉट नसू नये. काही व्यक्ती आपल्या नावाचा एक अल्फाबेट लिहितील. पहिला अल्फाबेट समजा सचिन असेल तर यस लिहितील, पवन असेल तर पी लिहितील आणि नंतर डॉट करतील. नंतर वडिलाचं नाव काय जे रमेश असेल तर आर लिहितील किंवा आप्पा असेल तर ए लिहितील, नंतर डॉट करतील. आणि सरनेम जे काही यमगर असेल, मोरे असेल, गोरे असेल, काही व्यक्ती सरनेमचं फर्स्ट लेटर लिहितात, बाकी लिहित नाहीत. काही सरनेम लिहित असतात. तर आपल्या सिग्नेचरमध्ये डॉट शक्यतो कोण ठेवू नये. हे डॉट हे भिंती निर्माण करायचं काम करत असतं. कारण तुमचा जर डॉट तुमचं नाव लिहिलं, त्याच्यानंतर वडिलाचं नाव लिहिलं आणि सरनेम लिहिलं, त्यामुळे डॉट लिहिलेलं असेल तर तुमचं वडिलाशी किंवा तुमच्या फॅमिलीशी, तुमच्या आईशी कधी पटत नाही आहे. म्हणून आपल्या सिग्नेचरमध्ये डॉट नसावेत. आपल्या सिग्नेचरमध्ये 6वा पॉइंट आहे, आपल्या सिग्नेचरमध्ये सिम्बॉल टाकू नये. काही व्यक्ती कलाकार असतात, त्यामुळे त्याच्या सिग्नेचरमध्ये सिम्बॉल्स असतात. पण आपल्या सिग्नेचर साधी सिंपल असावी, त्यामध्ये सिम्बॉल टाकू नये. आपली सिग्नेचरमध्ये 7वा जो पॉइंट आहे, पूर्ण नाव असावं. स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि सरनेम. कमीत कमी स्वतःचं नाव आणि सरनेम तर असायला हवंच, तर ती सिग्नेचर पूर्ण आहे. 8वा जो पॉइंट आहे, सिग्नेचरमध्ये सरनेम असावे. काही व्यक्ती आपल्या सिग्नेचर फक्त स्वतःचं नाव लिहितात, आपल्या वडिलाचं नाव किंवा सरनेम लिहित नाहीत. ही सिग्नेचर किंवा ही सही अपूर्ण आहे. तुमच्या बिझनेसमध्ये, कॅरियरमध्ये, मॅरेज लाईफमध्ये तुम्हाला हॅपीनेस देत नाहीत. आपले सरनेम 9वा पॉइंट, सिग्नेचर पूर्ण द्यायला पाहिजे. जो आपले प्रोफेशन दाखवित असते, आपल्या सिग्नेचरमध्ये सरनेम पूर्ण असावं. सरनेम आपल्या आईशी किंवा पत्नीशी नातं काय आहे, कसं आहे, आणि आपल्या मुलाचं नातं काय आहे, आपलं प्रोफेशन कसं आहे हे दावत असतं. आणि सरनेम म्हणजे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. तर सरनेम आपल्या सिग्नेचरमध्ये असायलाच हवं. 10वा जो पॉइंट आहे, काही मुली लग्नानंतर आपली सिग्नेचर बदली करायला हवी. मुलींनी लग्न झाल्यानंतर आपली सिग्नेचर बदली करायला हवी. काही मुली आपल्या नावामध्ये लग्नानंतर आपल्या माहेरचं नाव लावतात किंवा आपलं नाव, सासरचं नाव आणि माहेरचं नाव पण लावत असतात. समजा एक मुलगी आहे विद्या काळे आणि तिचं लग्न झालं शिंदेच्या यामध्ये, तर आजकाल काय ट्रेंड चाललेला आहे, विद्या काळे शिंदे याप्रमाणे मुली देत असतात. किंवा काही मुली लग्न झाल्यानंतर आपल्या आई वडिलाचं सरनेमच लावत असतात. म्हणजे सुद्धा विद्या काळे आहे आणि शिंदे तिला लिहायला हवं, पण ते लिहित नाहीत आणि काळेच लिहित असतात. तर असे जर कोणी मुली करत असतील, लग्न झाले असेल आणि असे करत असतील, त्या मुलीच्या जीवनामध्ये तिच्या आईची ढवाढवळ चालू असते. तिच्या वैवाहिक जीवनामध्ये आईसारखी मुलीला काही ना काही सांगत असते आणि त्याप्रमाणे मुलगी तिच्या सासरी त्याप्रमाणे तिचं वर्तन करत असते. त्यामुळे तिचं वैवाहिक जीवन सुखी नसतं. सासरच्या लोकांशी तिचं कनेक्टिव्हिटी जे संबंध आहेत, सासरच्या नवऱ्याशी, तिच्या
सासऱ्याशी, सासूशी, नंदशी, दिराशी, भाऊजाशी हे चांगले नसतात. त्यामुळे काही केसेसमध्ये अशा मुली तलाकपर्यंत जाऊ शकतात किंवा त्या वैवाहिक जीवनामध्ये सुखी राहत नाहीत. म्हणून लग्न झाल्यानंतर मुलीनं आपलं माहेरचं नाव सोडून सासरचं सरनेम द्यायला हवं. 11वा जो पॉइंट आहे आपल्या सिग्नेचरमध्ये, आपली सिग्नेचर वर जात सरळ जाणारी असावी. कमीत कमी 15 ते 30 डिग्रीपर्यंत वर सरळ जाणारी असावी. सरळ रेषेत नसावी किंवा आपली सिग्नेचर खाली जात नसावी, आपली वर जात असावी. वर जाणे म्हणजे प्रगती आहे. आणि हा तर पॉइंट मी दिलेला आहे. तर मला मित्रांनो, आज आपला सिग्नेचरचा पहिला व्हिडिओ मी टाकलेला आहे. आपण आपली सिग्नेचर पाहावी आणि आपल्या सिग्नेचरमध्ये काही फॉल्ट असतील, काही चुका असतील तर दुरुस्त करून घ्याव्यात. स्वतः पाहावं की आपली सिग्नेचर कशी आहे, आपल्या बायकोची सिग्नेचर कशी आहे, आपल्या मुलीची सिग्नेचर कशी आहे, आपल्या मुलाची सिग्नेचर कशी आहे. किंवा आपण मला व्हॉट्सअपवरती आपली सिग्नेचर पाठवू शकता. त्यासाठी हा नंबर मी देत आहे 9136755633. हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा. त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपली सिग्नेचर पाठवू शकता. आपलं सरनेम लिहा, आपलं नाव लिहा, आपल्या वडिलाचं नाव लिहा आणि आपलं सरनेम लिहा आणि सिग्नेचरमध्ये आपण काय नाव लिहित असता ते खाली जरूर लिहा. त्यामुळं मी आपल्याला काही गायडन्स करू शकतो. तुमच्या जीवनामध्ये मॅरेज लाईफमध्ये हॅपीनेस नसेल किंवा जॉबमध्ये हॅपीनेस नसेल किंवा घरामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या सिग्नेचरमध्ये काही बदल करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की हे नॉलेज सर्वांना घेणं गरजेचं आहे, उपयोगी आहे. धन्यवाद. जय गुरुदेव दत्त.